वाव 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 मस्त असा महोत्सवाचा आणि उरसाचा जत्रेचा मोसम चालू आहे. तर मी कुठं गेले होते ते तुम्हाला सांगते. तर आमच्या सातारमध्ये नक्षत्र महोत्सव लागला होता आणि ते पाहायला मी मुलांना सोबत घेऊन गेले होते. छान अशी बालाजीच्या प्रतिमेचे पूजन करून छान अशी रांगोळी काढून त्यांनी आपल्या या महोत्सवाला सुरुवात केली होती. मस्त असा मोहनने सुद्धा एक फोटो काढला. सुरुवातीलाच अशी राग पाळण्याची गर्दी, जंपिंग जपांग पाहायला मिळालं. नंतर हळूहळू आम्ही आत गेलो आणि आत काय काय दुकानं आहेत ते पाहिले. सुरुवातीलाच असं किचनचं दुकान दिसल्यामुळे अर्जुन रडायला सुरुवात केली. मम्मी मला हे तलवारीचं किचन घेऊन दे असं तो बोलला, परंतु मी नाही ते घेतलं. याची किंमत खूप वाटली त्यामुळं मी ते घेतलं नाही आणि ते लगेच मोडून जाणार होतं. नंतर मोबाईलचे कव्हर आणि स्क्रीन गार्ड अगदी 100 रुपयात होते. नंतर काही असे क्लॉथ कव्हर होते. नंतर ह्या जवळ ड्रेस बघितले, खूप सुंदर होते. नंतर पिठाची चक्की बघितली, गृहोपयोगी. चला तर मग मी काय खरेदी केली ते तुम्हाला दाखवते. जास्तीत जास्त खाण्याच्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला आता मी दाखवत आहे. नंतर या खाकऱ्याच्या स्टॉलवर गेले आणि 100 रुपयाला 2 पॅकेट ह्या खाकऱ्याचे मी घेतले. नंतर अशा प्रकारे छान कुरकुरे टाईप पदार्थ होता हा. नंतर पित्तोहारी म्हणून चूर्ण होतं, हे पित्तासाठी. आणि नंतर कफकेतू नावाचं चूर्ण होतं, हे सर्दी, खोकला, कफ यासाठी. नंतर मुलं आणि मी हळूहळू गर्दीतून बाहेर आलो आणि यांची वाट बघत थांबलेलो. नंतर आम्ही बाहेर आल्यानंतर अर्जुनचं चालू होतं की मला या रंगपाळण्यात बसायचं आहे, त्या रंगपाळण्यात. परंतु आमच्यासोबत आहो नसल्यामुळं मी त्याला बसू दिलं नाही. नंतर खूप दमल्यामुळे सोपा असा पदार्थ खिचडी बनवली आणि मुलांना खूप भूक लागली होती. मुलांनासुद्धा तूप टाकून खिचडी खायला दिली. तर असा होता माझा महोत्सवाचा दिवस. सर्वांना बाय, गुड नाईट.